आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना गोळी घालून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल झाला। यातील मुख्य संशयित श्रीशैल होळे, मूळ राहणार वडगाव, तालुका दक्षिण सोलापूर, यास न्यायालयाने वाढीव पोलीस कोठडी नाकारत त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे। आमदार कल्याण शेट्टी 7 ऑगस्टला सोलापुरातील महावीर चौकातील प्युमा शोरूम मध्ये कपडे खरेदीसाठी आले होते। त्यावेळी त्यांचा चालक आनंद सुरवसे, राहणार मोठा, तालुका अक्कलकोट, गाडीतच बसून होता। त्यावेळी श्रीशैल होळे व त्याचा चालक प्रभाकर फुलारी त्या ठिकाणी गेले। त्यावेळी होळेने आमदारांच्या गाडीच्या चालकास पैशाचे आमिष देऊन तुझ्या आमदाराला गोळी घालून मार, मी पुढचे बघतो, तुला पैसे देतो असे म्हणाला। त्यानंतर फुलारीने साहेब काय म्हणतात ते ऐक, यात तुझाच फायदा आहे असे म्हणून प्रेरित केले। या प्रकरणी आनंद सुरवसे यांनी सदर बाजार पोलिसात धाव घेतली। रविवारी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला। सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल सावंत यांनी फुलारीला काही तासातच पकडले, पण उळळे पसार झाला होता। बुधवारी दिनांक 12 रोजी मध्यरात्री पोलिसांनी उळळेला कोल्हापूर जवळ पकडले। न्यायालयाने त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली होती। त्यानंतर पोलिसांची वाढीव कोठडीची मागणी फेटाळत त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली। गुन्ह्यातील मुख्य संशयित उळळे याच्याकडे एका दिवसाच्या पोलीस कोठडीत 3 अधिकाऱ्यांनी तपास केला। त्यावेळी तिन्ही अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर उळळे एकच उत्तर देत होता, मी सहजच बोललो, तो आनंद सुरवसे माझा ओळखीचा आहे, मी चौकातील एका हॉटेलचे काम सुरू असल्याने तेथे आलेलो होतो। त्याच्याकडे पोलिसांना बेकायदा बंदूक आढळली नाही, त्याच्या चौकशीतही संशयास्पद काही आढळले नाही असेही पोलीस सूत्रांनी सांगितले।